आता जे ते देण्यात आलेलं आहे मोठी जबाबदारी, त्याचबरोबर इतरही काही उपखाती त्यांच्याकडे गेल्याचं कळतंय। जलसंपदा मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील हे आता काम करणार आहेत। गोदावरी आणि कृष्णा खोरे ही जबाबदारी त्यांच्या अंतर्गत असेल। एकूण पाहिलं तर वैद्यकीय शिक्षण मंत्रीपद जे आहे ते हसन मुश्रीफ यांनी आपल्याकडे कायम राखलेले। गेल्या वेळी देखील सरकारमध्ये 2.5 वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे हे खातं होतं। शिवाय इतरही खाती जी ती स्पष्ट झालेली आहेत। पुन्हा एकदा उदयकडे आपण जाऊयात। उदय, आपण चर्चा करत होतो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, म्हणजे जलसंपदा मंत्री जलसंपदा हे खातं देत असताना भाजपने त्यातले काही जे विभाग आहेत त्याच्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। गणेश नाईक वनमंत्री गणेश नाईक असणार आहेत। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, यंदा विपणन आणि राजशिष्टाचार मंत्री असणारे जयकुमार रावल यांनी यापूर्वी पर्यटन मंत्री म्हणून देखील काम केलेले, तो अनुभव आहे त्यांना। अतुल सावेंकडे गेल्या वेळी असणाऱ्या गृहनिर्माण खात्याच्या ऐवजी आता ओबीसी विकास मंत्री आणि शिवाय डेअरी डेव्हलपमेंट जे आहे म्हणजे दुग्ध विकास हे खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे। आता आदिवासी विकास मंत्री म्हणून अशोक उईके यांना मंत्रिमंडळात काम करतील। शिवाय माहिती व तंत्रज्ञान मंत्री म्हणून आशिष शेलार काम करणार आहेत। सार्वजनिक बांधकाम खातं खरं कधीही भाजपने सोडलं नाही आणि त्याचे मंत्री असणार आहेत आता शिवेंद्रराजे भोसले। धनंजय मुंडेंकडे अन्न व नागरी पुरवठा खातं देण्यात आलेलं। गेल्या वेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे होते। युवा व क्रीडा हे खातं जे आहे जे गेल्या वेळी संजय बनसोडेंकडे होतं ते आता दत्तात्रय भरणेंकडे आलेलं आहे। महिला व बाल कल्याण खातं पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। लाडकी बहीण योजना त्यांच्या खात्याच्या अंतर्गत त्यांनी यशस्वीपणे खरं तर राबवलेली होती। पण यात बघा सगळ्यात आश्चर्यकारक उत्तर महाराष्ट्रातले आपल्याला 2 महत्त्वाचे चेहरे या 4 जणांमध्ये दिसत आहेत। म्हणजे एक माणिकराव कोकाटे, दुसरे नरहरी झिरवाळ। माणिकराव कोकाटे यांच्याकडे कृषी खातं यंदा देण्यात आलेलं आहे। महत्त्वाची जबाबदारी ग्रामीण भागाचा उत्तर महाराष्ट्रातला सिन्नर विधानसभा मतदारसंघाचा महत्त्वाचा चेहरा त्याच्याकडे कृषी खातं जे ते देण्यात आलेलं आहे। तर नरहरी झिरवाळ जे गेल्या वेळी विधानसभेचे उपसभापती होती त्यांच्याकडे यंदा अन्न व प्रशासन खातं जे ते देण्यात आल्याचं आपण बघतोय। गेल्या वेळी हेच खातं जे होतं ते धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे होतं। तर मकरंद जाधव पाटील म्हणजे वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन याच खात्याची जबाबदारी गेल्या वेळी आपण जर पाहिलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होती। आणि सहकार खातं जे आहे ते बाबासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। म्हणजे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राज्याचे यापुढचे सहकार मंत्री असणार आहेत ते बाबासाहेब पाटील। त्यामुळे ज्या प्रकारे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देत धक्का देण्यात आला किंवा एक काय म्हणूयात आश्चर्य सगळ्यांना वाटलं, त्यामध्ये आता मंत्रिमंडळाचं म्हणजे खातेवाटपाची जबाबदारी देताना सुद्धा काही खांदेपालट जी आहे म्हणजे बदल जो आहे तो प्रामुख्याने यामध्ये करण्यात आल्याचं आपण पाहतोय। राजशिष्टाचार मंत्री असणारे जयकुमार रावल, दोंडाईच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार, उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री असणार आहेत चंद्रकांत पाटील, दादांकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे। यापूर्वी संसदीय कार्यमंत्री म्हणून दादांनी काम पाहिलेलं आहे आणि यंदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तंत्र खातं जे आहे ते देखील त्यांच्याकडे देण्यात आल्याचं आपण पाहतोय। त्याच्यामुळे या सगळ्याच्यात महसूल खातं जे गेलेलं आहे ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेलेलं आहे। हसन मुश्रीफ यांनी गेल्या वेळेप्रमाणे यंदाही वैद्यकीय शिक्षण मंत्री खातं जे ते त्यांच्याकडे गेल्याचं आपण बघतोय। अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे नेते, पश्चिम महाराष्ट्रातला सहकार क्षेत्रातला एक मोठा चेहरा म्हणून देखील हसन मुश्रीफ यांना ओळखलं जातं। तर जलसंपदा मंत्री यामध्ये गोदावरी आणि कृष्णा खोरे ही जी जबाबदारी आहे जलसंपदा मंत्री म्हणून ती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे असेल। गेल्या वेळी राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते, यंदा त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपद देण्यात आलेलं आहे। तर पंकजा मुंडे यांच्याकडे ग्रामविकास जाईल अशी अटकळ बांधली जात होती। 2014 मध्ये ग्रामविकास खातं त्यांच्याकडे होतं पण यंदा त्यांना पर्यावरण खातं जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आल्याचं आपण पाहतोय। शिवाय आपण जर बघायला गेलं पंकज भुयार जे आहे यांच्याकडे राज्यमंत्रीपद गेल्याचं आपण पाहतोय। यामध्ये ग्रामीण विभाग जो आहे तो त्यांच्याकडे गेल्याचं आपण पाहतोय। राहुल झोरी याच्याकडे आपण जाऊयात। राहुल, मी उदयला देखील हाच प्रश्न विचारला, म्हणजे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश करत आश्चर्य सगळ्यांना वाटलंच किंवा आश्चर्याचा धक्का माहितीने दिलाच, पण खाते वाटपाच्या बाबतीत देखील मोठे बदल आहेत। विशाल, अगदी पहिल्या दिवसापासून जर आपण बघितलं असेल तर निकाल लागल्यापासून ते आतापर्यंत साधारण महिना उलटतोय,
प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी धक्क्यावर धक्के हे अजिबात थांबलेले नाहीयेत. खातेवाटप जर आपण एकंदरीत बघितलं तर त्यानुसार देखील अनेक महत्वाची खातीही अनपेक्षित नवख्या लोकांकडे त्यांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ज्या पद्धतीनं मागच्या पद्धतीनं खातेवाटप झालं होतं त्यानुसार एकंदरीत बघितलं तर अनेक नवीन चेहरे, नवीन नावे आणि या सगळ्या संदर्भात जी खातेवाटप दिसते त्यानुसार अगदी जसं आता मी पंकज भोईर यांचा उल्लेख केला की नितेश राणे आणि पंकज भोईर दोघंही जुने स्वाभिमानीचे कार्यकर्ते होते, स्वाभिमानीचे नेते होते आणि दोघांनाही अतिशय महत्वाचे खाते हे देण्यात आलेले आहेत. एकंदरीत भाजपनं सगळं जर बघितलं असेल तर भाजपमध्ये अनेक ठिकाणी मोठा बदल जो आहे तो करण्यात येतोय. चंद्रशेखर बावनकुळे ज्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं त्यांना थेटपणे 3ऱ्या क्रमांकाचं महसूल खातं देण्यात आलंय. तर दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन ज्यांच्याकडे ग्रामविकास खातंही मागच्या वेळी होतं त्यांचं खातं हे जयकुमार गोरे यांना देण्यात आले. त्यामुळं भाजप एकंदरीत भाजप महायुती जरी सरकार असलं तरी पूर्णपणे खात्यांवर जी होल्ड जो दिसतोय एक हाती देवेंद्र फडणवीस यांचाच दिसतोय की काय अशी चर्चा आता खाते वाटपानिमित्त सुरू झालेली आहे. आपण बघितलं नितेश राणे यांच्याकडे जे बंदर व विकास महामंडळ जे गेलेलं आहे बघितलं तर वाढवण बंदर हे फक्त देशातलंच नाही तर जगातल्या पहिल्या 10 बंदरांमध्ये याचा समावेश होतोय. त्याचं खातं जे आहे ते भाजपनं आपल्या स्वतःकडे ठेवलंय. एकंदरीत बघितलं येत्या काळातला 5 वर्षाचा भाजपचा जो एकंदरीत विकासाचा पॅटर्न दिसतोय, इन्व्हेस्टमेंटचा पॅटर्न दिसतोय त्यानुसार सगळी महत्वाची खाती भाजपनं स्वतःकडे राखण्यात यश मिळवलंय. एकंदरीत बघितलं तर एक्साईज अर्थात राज्य उत्पादन शुल्क जे शिवसेनेला आपण वारंवार म्हणतो की लिकरच्या पलीकडे शिवसेना पडली नव्हती, मात्र कारखानदारांना ते खातं चांगलं कळतं आणि म्हणूनच राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी हे खातं स्वतःकडे मिळवून एक थोडंसं 2 पावलं पुढे हे खातं आपल्याकडे मिळेल. त्यामुळे मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार आणि आता रखडलेलं खाते वाटप या सगळ्यावरून जे राजकारण पाहिजे एक हाती होल्ड 2 पावलं अग्रेसर यामध्ये भाजप आणि अजित पवार आहेतच की काय असं चित्र सध्या पाहायला मिळतंय. विशाल, शिवाय राज्यमंत्री पदांवरती देखील आपण एक नजर टाकली तर तिथे देखील महत्वाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत. विशाल अगदी बरोबर आहे. खरं तर 6 राज्यमंत्री पदं आहेत आणि 36 कॅबिनेट. एक प्रकारे कॅबिनेट मंत्र्यापेक्षा जास्त काहीसं झुकतं माप राज्यमंत्र्यांना आहे की काय असं दिसतंय. कारण 36 आणि 6 राज्यमंत्रीपद म्हणजे याचाच अर्थ राज्यमंत्री पद ही प्रत्येकी 6 राज्यमंत्री पद एकेका मंत्र्याला येणार आहेत. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 राज्यमंत्री पद यामध्ये आपण बघितलं तर त्या मंत्र्याचा तेवढाच औरा कॅबिनेट मंत्र्यापेक्षाही जास्त असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण अनेक महत्वाची खाती आपण जसं पंकज भोयरचा उल्लेख केला, गृहराज्य मंत्रीपद जे की राम शिंदे यांच्या काळात 2014-2019 त्यांच्या काळात ते होतं. गृहराज्यमंत्री पद खूप महत्वाचं आणि जितकं मोठं पद मानलं जातं कारण अनेक चौकशा, अनेक हिअरिंग, अनेक यामधल्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या अधिकार क्षेत्रात असतात. एका राज्यमंत्री पदाकडे जवळपास 6 खाती ही जर जात असतील तर त्या मंत्र्याचा रुबाब जो आहे तो कॅबिनेट मंत्र्यापेक्षा कमी नसेल आणि त्याचमुळं या 6ही राज्यमंत्री पदाला जी किंमत आहे कॅबिनेटपेक्षा कमी आहे असं म्हणून चालणार नाही. विशाल, लाडक्या बहिणींना मात्र लाडक्या भावांनी खुश केलं असं म्हणता येऊ शकेल. विशाल, सगळ्यात महत्वाचं भाजपचं उदाहरण यामध्ये द्यायला लागेल. एकीकडे माधुरी मिसाळ आणि 2 स्टेट मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ आणि एक कॅबिनेट पंकजा मुंडे यांचं कॅबिनेटमध्ये झालेलं पुनर्वसन जे आहे ते खूप महत्वाचं मानलं जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे याबद्दल आवर्जून उल्लेख करायचा असेल तर धनंजय मुंडे आणि त्यांच्या आजूबाजूला चालणारं सध्याचं राजकारण, बीड जिल्ह्यातलं हत्या प्रकरण, यामुळं बीडला धनंजय मुंडे म्हणजेच राष्ट्रवादीला पालकमंत्री पद मिळेल याची शक्यता अतिशय कमी मानली जाते. आणि या टप्प्यावर पंकजा मुंडे यांना मिळालेलं खातं यासोबतच त्यांना मिळणारं बीड जिल्ह्याचं पालकत्व अर्थात पालकमंत्री पद यामुळे लाडक्या बहिणींना झुकतं माप भाजपनं तर दिलंच आहे, मात्र त्याही पलीकडे जात अनेक बरोबर काही महत्वाची जबाबदारी जी आहे ती काही मंडळींकडे देण्यात आल्याचं आपण पाहतोय. खातेवाटप अखेर जाहीर झालेलं आहे. याबद्दलचे पुढे अपडेट आपण जाणून घेत राहणार आहोत. पण वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊया.